मुंबई उच्च न्यायालयाकडून कबूतरखान्यावर तुर्तास बंदी, कंट्रोल फिडिंगला परवानगी देण्याचा निर्णय पालिकेच्या कोर्टात, तर आरोग्यासह आस्थाही महत्त्वाची असून लवकर निर्णय घेऊ, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी मध्यस्थी करून कबूतरखान्याचा वाद मिटवावा, जैन मुनींचं साकडं, तर जैन आंदोलकांना एक आणि मराठी समितीच्या आंदोलकांना वेगवेगळा न्याय मिळाल्याचा समितीचा आरोप. मुंबईत आलिशान निवासस्थान असूनही धनंजय मुंडेंना सरकारी निवासस्थानाचा मोह सुटेना. 5 महिन्यानंतरही सातपुड्यात मुक्काम कायम. मुंडेंचे मुंबईत 3 फ्लॅट, करुणा मुंडेंचा दावा. स्वातंत्र्यदिनी गोंदिया जिल्ह्यात ध्वजारोहण करायला छगन भुजबळांचा नकार. लोढा करणार गोंदियामध्ये ध्वजारोहण, पण नाराज नसल्याचं भुजबळांनी केलं स्पष्ट. मुंबईत होणाऱ्या मोर्चाविरोधात फडणवीसांचा कट, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, तर मुख्यमंत्र्यांना खाली खेचणं हाच जरांगेंचा एककलमी कार्यक्रम. लक्ष्मण हाकेंचा पलटवार. बेस्ट पतपेढी निवडणुकीनिमित्ताने ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र. उद्या मुंबईत मेळावा, उत्कर्ष पॅनल म्हणून ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र. पुण्यातल्या सोन्याचा भाव असलेली जमीन अविनाश भोसलेंच्या घशात घालण्याचा घाट. हडपसरमधल्या जलसंपदा विभागाच्या 250 एकर जमिनीबाबत माझाचा गौप्यस्फोट. राहुल गांधींच्या जीवाला धोका. सावरकर प्रकरणी सुनावणीवेळी वकिलांचा पुण्यातल्या कोर्टात दावा. सुनावणीवर दबाव टाकण्याचा तक्रारदार प्रयत्न करू शकतात, असाही संशय. मतचोरीचा आरोप करणारे राहुल गांधी चंद्राबाबू नायडूंच्या संपर्कात. जगनमोहन रेड्डींचा आरोपांचा बॉम्ब. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 वर्षात जीर्ण झालेल्या इमारतीतनं नागरिकांची सुटका. माझाच्या बातमीनंतर बिल्डरकडून फ्लॅटधारकांना प्रत्येकी 16 लाखांचे चेक. पारुळा गावातील रहिवाशांकडून एबीपी माझाचे आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.